78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहणासह विविध कवायतीचा कार्यक्रम संपन्न। नमस्कार, मी राम बीडकर, PM न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी। चला तर मग उर्वरित बातमीकडे। दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। यावेळी सर्वप्रथम वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे यांच्या हस्ते 7:30 वाजता सकाळी तिरंगा ध्वज फडकवण्यात आला। यावेळी वैराग भागातील सेवानिवृत्त ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांसह पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी अधिकारी उपस्थितीत तिरंगी ध्वजास मानवंदना देऊन राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रम संपन्न झाला। तसेच लता गांधी महाविद्यालय येथे संस्थेचे संचालक दिलीप गांधी, संचालक शीतल गांधी, प्रतिष्ठित व्यापारी विनोद गांधी, प्राचार्य प्राध्यापक व सर्व कर्मचारी वर्गाच्या वतीनं राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली। यावेळी NCC विद्यार्थ्यांनी कवायतीचे संचलन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। विशेष म्हणजे वैराग पोलीस स्टेशनच्या वतीनं पोलीस स्टेशन हद्दीतील गहाळ झालेल्या मोबाईलची तपासणी करून सापडलेले मोबाईल वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे यांच्या हस्ते नागरिकांना परत देण्यात आल्याने वैराग पोलीस स्टेशनचे नागरिकांच्या वतीनं कौतुक केले जात आहे। PM न्यूजकरिता मी राम बीडकरसह मुख्य संपादक किशोर सोनावणे, वैराग तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर।